कासव आणि हंस. कोणे एकेकाळी कासव आणि 2 हंस खूप चांगले मित्र होते. त्या वर्षी पाऊस न पडल्यामुळे सगळीकडे दुष्काळ पडला होता. पाणी आटू लागलं. कित्येक प्राणी पाण्याशिवाय मरू लागले. पक्षी पाण्याच्या शोधात दुसरीकडे जाऊ लागले. हंसांनाही संकटाची चाहूल लागली. म्हणून त्यांनी ठरवलं की आपणही इथून निघून जाऊया. जाण्याची गोष्ट त्यांनी आपला मित्र कासवाला सांगितली. कासवाने विचारलं, तुम्ही मला सोडून का चालले आहात? मी तुमचा मित्र नाहीये का? तेव्हा हंसांनी विचारलं. पण मग आम्ही तुझी कशी मदत करू शकतो? मग कासव म्हणाला, तुम्ही एक लांब काठी आणा बरं. त्या काठीची दोन्ही टोकं तुम्ही आपल्या चोचीमध्ये पकडा आणि मी मधोमध काठी तोंडात पकडून लटकत राहीन आणि मग आपण तिघही इथून उडून दूर निघून जाऊ. हंसांनी कासवाचं म्हणणं मानलं. हंस म्हणाला, पण जाताना काही बोलू नकोस, अजिबात तोंड उघडू नकोस. कासव म्हणाला. मी असा मूर्खपणा कसा करीन? अशा प्रकारे तिघेही उडत दूर जाऊ लागले. खूप लांब जाऊ लागले. डोंगर शेतं पार करून ते शहरात पोहोचले. शहरातील लोक कासव आणि हंसांना आश्चर्याने बघू लागले. त्यांना बघून आरडाओरडा करू लागले. पण कासवाला त्यांचं ओरडणं मात्र आवडलं नाही. कासवाने त्यांच्यावर ओरडण्यासाठी तोंड उघडलं आणि मग काय, बिच्चारं उंचावरून खाली पडून मरून गेलं. व्यर्थ अभिमानाने नेहमीच नुकसान होतं.